आपण आजच्या ट्रेनिंगचा टॉपिक आहे आपला लेआउट कर्वेचर कसा मार्क काढायचा लेआउट मध्ये ते आपण आजच्या टॉपिक मध्ये दाखवणार आहोत. बाकीची प्रोसिजर सेम राहील पण त्यातला मेन टॉपिक असेल आपला जर कर्वेचर असेल प्लॉटला एखाद्या तर तो मार्क करण्याची प्रोसिजर दाखवतील तुम्हाला. आपलं टिपिक क्लायंट मध्ये जसं आपण नॉर्मल प्रोजेक्ट भरतो त्याप्रमाणेच आपल्याला भरायचं आहे. मी न्यू प्रोजेक्ट मध्ये आमचं प्रोजेक्ट क्रिएट आहे आजच्या डेटचा, तर मी तोच प्रोजेक्ट ओपन करते. नाही होत लेआउट अप्रुव्हल, त्यानंतर आपण घेतो अमालगमेशन विथ सब डिव्हिजन. मी प्रोजेक्टचं नाव टाकते, जे तुमचं असेल ते इथे तुम्ही टाकून द्या. तुमचा साईट ऍड्रेस जो असेल तो इथे टाका. हे जे डिटेल्स आहेत ते तुमच्या रेग्युलर प्रोजेक्टला जसे भरतात तसेच भरायचे, नो चेंज. गुगल मॅप असेल तर तुम्ही टाकू शकता, मेंडेटरी नाहीये. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड जर असेल तर इथे तुम्हाला टाकावा लागेल. हे पूर्ण डिपेंड ऍडमिनवर आहे, तर तुम्हाला इथे जर रिफ्लेक्ट झाला नाही तर ऍडमिन मधून चेंजेस करून ऑथॉरिटींच्या साईट मधून ऑथॉरिटींकडून ऍडमिन लॉगिन मधून करून घ्या. तालुका सिलेक्ट करते मी. टाइप ऑफ प्रपोजल रेसिडेन्शियल, तुमचा जो असेल तो तुम्ही लेआउटचा टाइप घेऊ शकता. स्क्रुटिनी पेमेंट ऑलरेडी पेड, हे आपण ठराविक लोकेशनसाठी ऍक्टिव्हेट ठेवलेले आहे, तर प्रत्येक लोकेशनला येईलच असं नाही. इथे मी नो ठेवते. इज देअर एनी गॅस लाईन नियर बाय, येस असेल तर येस म्हणा, एनओसी अपलोड करावी लागेल त्याची. नो असेल तर नो ठेवा. आर यू अप्लाय फॉर I2R प्रोव्हिजन, येस असेल तर येस, नो असेल तर नो. त्यानंतर वेदर प्लॉट फॉल्स इन CBD रेसिडेन्शियल कमर्शियल झोन इन प्लॅनिंग ऑथॉरिटी, डिपेंड तुमचा प्लॉटचं लोकेशन कुठे असेल. येस असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला पुढे व्हॅलिडेशन्स लागले जातील. तर एरिया नेम, इथे जो एरिया नेम येतोय तो तुमचा ऍज पर ऍडमिन लॉगिन येतोय, त्यामुळे जर इथे एखादा तुमचा एरिया तुम्हाला रिफ्लेक्ट होत नसेल तर तो ऍडमिन लॉगिन मधून कंपल्सरी ऍड करून घ्यावा लागेल. तिकीट टाकलं तर आमची कमेंट तशीच येईल. नंतर टाइप ऑफ लेआउट, तुमचा लेआउट कुठच्या टाईपचा आहे त्यानुसार इथे सिलेक्ट करून घ्या. समजा तुम्ही जर सँक्शन लेआउट घेतलात तर तुम्हाला त्याप्रमाणे पुढचे जे रेग्युलेशन्स असतील ते इथे लागले जातील. मी रॉ लँड घेते. लोकेशन तुमचं कंजेस्टेड नॉन कंजेस्टेड किंवा एखाद्या प्लॉट मध्ये दोन्ही म्हणजे एखाद्या लँड मध्ये दोन्ही कंजेस्टेड नॉन कंजेस्टेड येत असेल तर ते पण आपण इथे दिलेलं आहे, त्याप्रमाणे सिलेक्शन द्या. नॉन कंजेस्टेड घेते मी. नंतर ह्या ज्या डिटेल्स आहेत त्या आपल्या रेग्युलरच्या आहेत, मेंडेटरी नाहीये. जर तुम्हाला भरायचे असतील तर तुम्ही भरू शकता, त्याप्रमाणे तुम्हाला व्हॅलिडेशन्स लागले जातील. रोड बिलो अबो जे असेल ते टाका. सेव्ह अँड नेक्स्ट करा. युअर इन्फॉर्मेशन सेव्ड सक्सेसफुलीचा मेसेज येईल, इथे ओके म्हणा. त्यानंतर आपल्याला प्लॉट डिटेल भरावी लागेल. आपलं नॉर्मल आपण लेआउटला भरतो तशीच भरायची आहे. इथे तुमचा झोन असेल तो सिलेक्ट करा. एखाद्या जर प्लॅन्ट मध्ये मल्टिपल झोन असतील तर तुम्ही इथून ऍड करू शकता, त्याप्रमाणे तुमचे व्हॅलिडेशन्स लागतील. नसतील तर इथे रिमूव्हचा आपण ऑप्शन दिलेला आहे. तुमचा सर्वे नंबर जो असेल तो टाकून ठेवा. इथे आपण फक्त अल्फाबेट्स, नंबर आणि स्लॅश, कॉमा, डॅश, स्लॅश, डॅश आणि डॉट एवढेच स्पेशल कॅरेक्टर अलाउ केलेले आहे, त्यानुसार तुम्ही ऍड करा.
त्यानंतर प्लॉट नंबर तुमचा असेल तर टाका, नसल्यास कंपल्सरी इथे डॅश ठेवा. तुमचा विलेजचं नाव जे असेल ते सिलेक्ट करा. तर लँडचा टाईप सिलेक्ट करा. तुमचे प्लॉटचे डिटेल भरा. इथे तुमचं समजा प्लॉट 1000चा असेल, ऍज पर रेव्हेन्यू 1100 असेल. मेजरमेंट मॅप प्रमाणे मंजूर पाहिजे. यातला जो मिनिमम असेल तो तुमचा कॅल्क्युलेशन साठी घेतलाच आहे. हे इज द लँड आर सबडिवाइडेड बिफोर आफ्टर 11 January 1966 टेकिंग विदाउट टेकिंग प्रायर परमिशन फ्रॉम ऑथॉरिटी. येस असेल तर येस म्हणा, नो असेल तर नो म्हणा. येस म्हटल्यावर त्याचे व्हॅलिडेशन तुम्हाला इथे समोर ऍक्टिव्हेट होऊन जाते. नो ठेवते. इथे आपण 2 प्रकारचे आयजीआर किंवा एएसआर रेट सिलेक्ट करायला दिलेलं आहे, आयजीआर आणि मॅन्युअल. आयजीआर मध्ये एखाद वेळी जर तुम्हाला भेटला नसेल तर इथे आपण मॅन्युअलचं ऑप्शन दिलेलं आहे, पण इथे मॅन्युअल रिफ्लेक्ट होण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी ऍडमिन मधून ते ऍड करून घ्यावं लागेल. डायरेक्टली येणार नाही. ऍडमिन मध्ये ऑथॉरिटींना भेट द्या, त्यांच्याकडून मॅन्युअल एंट्री करून घ्या रिडिरेक्शनरची. नसेल आयजीआर मध्ये सिलेक्ट करा तुमचा तालुका तुमच्या इथे तेच रिफ्लेक्ट होतील ज्या डिस्ट्रिक्ट मधला तुम्ही ती काउन्सिल सिलेक्ट केलेली असाल. तालुका, तुमचं विलेज, नगरपालिका हद्दीतलं असल्यामुळे मौजे नगर रत्नागिरी नगरपालिका घेतली. लोकेशन तुमचं वार्ड वाईज तुमचे जशी वॉर्ड वाईज रचना असेल त्याप्रमाणे तुमचं लोकेशन एएसआर प्रमाणे येतील, त्याप्रमाणे सिलेक्ट करा. सर्वे नंबर सिलेक्ट करा. तुम्ही जो सर्वे नंबर सिलेक्ट कराल त्याचा रेडिरेक्शनल रेट येईल, हे क्रॉस चेक करून घ्या. कारण बऱ्याचदा इथे घाईघाईत एखाद वेळी लोकेशन चुकीचं सिलेक्ट केलं जातं आणि नंतर फायनल अप्रुव्हल झाल्यानंतर लक्षात येतं. त्यानंतर लॅटिट्यूड तुमची जी असेल ती टाकून घ्या. नंतर लॉन्जिट्यूड टाकून घ्या. इन केस इथे जर महाराष्ट्रामधील नसेल तर तुम्हाला तसा हे दिला जाईल सिस्टीम कडून की जो लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड सबमिट केलेली आहे ती महाराष्ट्रामधील ठेवा म्हणून. नंतर ऍप्लिकंट टाईप तुमचा जो ऍप्लिकंट असेल तो सिलेक्ट करा. इथे नोट दिलेली आहे, ओनली वन ऍप्लिकंट कॅन बी सिलेक्टेड टू होल प्रोजेक्ट अँड वन ऍप्लिकंट इज मस्ट. तर त्याप्रमाणे इथे कंपल्सरी इज ऍप्लिकंटच्या चेकबॉक्सला सिलेक्ट करणं मॅन्डेटरी आहे. तुम्ही इथे हॅलो मॅडम. हा बोला. ऍप्लिकेंटच्या तिथे ना पहिले सिलेक्ट व्हायचं, आता ते सिलेक्ट नाही होत. जर माझा इंडिव्हिज्युअल ओनर आहे तर पॉवर पेट आहे ना ते पहिले टिक. आवाज सर तुमचं ब्रेक होतोय. नंतर इंडिव्हिज्युअल सोसायटीचं नाव टाकायचं. आवाज ब्रेक होतोय सर. मॅडम पहिले ना ऍप्लिकंट आणि पॉवर पेटीने ह्या दोन्ही टिक व्हायचे, आता होत नाही. होते ना सर. हॅलो. हा सर बोला. होते सिलेक्ट सर. दाखवतो चेक करा. आणि आता इथे इंडिया हा कशाच हवंय तुम्हाला? नाही ना, ऍप्लिकेट आणि पॉवर पेटी तुम्हाला तुमचा ओनर टाईप सांगा ना मला. हे बघा इथे मी ऍप्लिकंट सिलेक्ट केला, माझा जो रजिस्टर्ड असेल तिथे तो, आणि सिलेक्ट केला. हो झाला ना सर. ते मला सोसायटीचं नाव लिहायचं असं तर कसं देता येईल? तुम्ही रजिस्ट्रेशन तसं करावं लागेल ना सर तुम्हाला. ऍप्लिकेंट नेम लिहिलं ना, ऍप्लिकेंट रजिस्ट्रेशन सर तुम्हाला तसं करावं लागेल. ऍप्लिकंट नेम मध्ये तुमचं सोसायटीचं नाव येईल. ओके. पहिले ते एडिट व्हायचं, तुम्ही ते ऑप्शन काढून टाकणार. एडिट करायला कसं देतील सर तुम्हाला?
मी सेव्ह केलं, म्हणजे एका लँडची डिटेल इथे ऍड झाले. इथे माझा एक लँड ऍड झाला. माझं अमाल्गमेशनचं प्रपोजल आहे. मी इथे माझ्या दुसऱ्या लँडची डिटेल्स ऍड करते. प्लॉट नंबर माझा 2, सर्वे नंबर माझा 1 2 3, प्लॉट नंबर 2 मौजे सेम रत्नागिरी. तर लँड तुमचा जो एरिया असेल तो टाका. 1,500 टाकला मी. हे परत फास्ट मध्ये घेते. त्यानंतर मी मी माझं IGR प्रमाणे सर्वे नंबर सिलेक्ट केला. इथे कंपल्सरी प्रॉपर करून घ्या, कारण इथे बऱ्याचदा तालुका चुकवला जातो आणि लास्टला पेमेंटच्या वेळी लक्षात येऊन जातं की रेडी रेकनर रेट चुकलेला आहे. तर मी सिलेक्ट केला. माझा रेडी रेकनर रेट ऑटोमॅटिकली इथे डिस्प्ले झाला. मी लॅटिट्यूड टाकली, माझी लॅटिट्यूड टाकली. आता इथे आपला एकच आपला ओनर इज ऍप्लिकंट म्हणून सिलेक्ट करायचा आहे. त्यामुळे मी दुसरा ओनर जो असेल तो मी मॅन्युअली टाकेन. इथे आपण ऑलरेडी नोटिफिकेशन किंवा नोट दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल जर तुमचे अलग अलग ओनर असतील तर तुम्ही मल्टिपल ओनर म्हणून पण रजिस्ट्रेशन करू शकता. पण ह्या केसमध्ये मी आता माझं एकच ओनर आहे, त्यामुळे मी त्यांचं नाव मॅन्युअली तुम्हाला टाकावं लागेल. कॉन्टॅक्ट नंबर जो असेल तो टाकून घ्या. त्यानंतर ईमेल ID, ऍड्रेस आणि आधार कॉपी नंबर. ओनर डिटेल्स पण आहे तिथे टॅब मॅम. सेम का- ओनर असेल तर काय कॉपी म्हणताय? कॉपी ओनर डिटेल्सचं पण ऑप्शन आहे वरती हो त्याच्यात हो सेम आहे. हा. इथे मी ऍड करून घेतले आणि डिटेल सेव्ह केले. जर माझे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड लोकेशन ची नसेल त्या किंवा महाराष्ट्रामधील नसेल तर आपल्याला असा मेसेज बाय डिफॉल्ट येऊन जाईल. हॅलो. हा बोला सर. क्वेश्चन आन्सर सेशन लास्ट घेऊया. ऍप्लिकंटचं विचारायचंय. तर ऍप्लिकंट समजा एका प्लॉटचा एक ओनर असेल आणि दुसऱ्या प्लॉटचा एक ओनर असेल, तर मग ह्या सेपरेट ओनर टाकायचे काही एकच ओनर टाकायला चालते मल्टिपल सेपरेट टाकू शकता ना तुम्ही. ओके. युअर इन्फॉर्मेशन इज सेव्ड सक्सेसफुली. तर आता तुम्ही इथे बघितलं तर तुमचे 2 लँड पार्सल ऍड झालेले असतील, 1 आणि 2. माझा सर्वे नंबर प्लॉट नंबर प्रमाणे त्याच्या डिटेल इथे तुम्हाला खाली रिफ्लेक्ट होऊन जातील. असे जर मल्टिपल असतील तर तुम्ही मल्टिपल ऍड करू शकता. मी 2 ऍड केले आणि काय हॅलो. हॅलो. फायनल सबमिट म्हणा. फायनल सबमिट म्हटल्यानंतर युअर इन्फॉर्मेशन सेव्ड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. ओके म्हणा. तर हे झाल्यानंतर इथे तुम्हाला प्रोजेक्ट कोड पहिलं पेज ज्यावेळी तुम्ही सेव्ह करता त्यावेळी तुमचे प्रोजेक्ट कोड क्रिएट झालेला असेल आणि तुम्ही जो प्रोजेक्टला नाव दिलेलं आहे ते इथे खाली रिफ्लेक्ट होऊन जाईल. त्याप्रमाणे इथे तुम्ही टिपिक लाईन प्रोजेक्ट मध्ये गेल्यावर फायनल सबमिट नाही झालं. हॅलो मॅम. हॅलो. हॅलो. हा बोला. मॅम अमलकमिशन विथ बिल्डिंग परमिशन असल्यावर 2 वेगवेगळे ओनर असल्यावर काय कोणाचं नाव सिलेक्ट करायचं? दोघांची नावं टाकावी लागतील तुम्हाला त्या प्लॉट प्रमाणे.
मल्टिपल ओनर टाकायचं काय अंमल कमिशन हा. विथ बिल्डिंग परमिशन? मल्टिपल ओनर असेल तर मल्टिपल ओनर तुम्ही टाकू शकता एका सातबारात, किंवा मग त्या सातबाराप्रमाणे ऑलरेडी जर तुमचे सातबारा वेगळे झालेले असतील तर सातबाराप्रमाणे नावं टाकू शकता. ओके ओके. सब डिवीजन भी तमाम दो लैंड एक करना और उसके बाद उसके दो करना 1500 आम्हाला नेक्स्ट फायनल सबमिट होतोय, 2 मिनिटं वेट कर. व्हॉइस येत नाही. व्हॉइस हॅलो, व्हॉइस येत नाहीये. हॅलो, प्रपोजल सेव्ह होत आहे सर. प्रपोजल सेव्ह होतोय सर, 2 मिनिटं थांबा. हो रहा है, स्लो चल रहा है. ड्रॉइंगचं ऑनलाईन सबमिट आपलं फायनल डन झालेलं आहे. ड्रॉइंगचा जो पार्ट आहे तो आपले आशिष सर घेतले. हेलो, हाँ, गुड मॉर्निंग ऑल. अभी जैसा मैडम ने ऑनलाइन में डन किया है
सब डिवीजन बेस्ड कमीशन। अभी हम ऑटो कैड का पार्ट देखेंगे हम। तो सबसे पहले टिपिकल लाइन लॉगिन करना है। तो जैसा मैं अपना लॉगिन करता हूँ। टिपिकल लाइन ओपन करने के बाद जो हमने प्रपोजल ऑनलाइन में सबमिट किया है वो हमको टिपिकल लाइन में यहाँ पे शो होगा। तो यहाँ से डबल क्लिक करके ओपन करना है। सॉरी ना मैम। हेलो। हाँ हाँ, सॉरी डिस्टर्ब करने के लिए सर। वो टीपी ओपन नहीं हो रहा है वो एक्चुअली अभी। सर, आपने तो कुछ पैच रिप्लेस किया है क्या टिपिकल नहीं, लाइन? मतलब मैंने रीइंस्टॉल किया था क्योंकि एरर आ रहे थे। तो हाँ ऐसा प्लॉट STR प्लॉट मल्टीपल यस, लोकेशन आईडी, ये ही एरर आ रहा है बार बार। न्यू इंस्टॉलेशन के कोई बाद वही फाइल नहीं एरर आ खुल रहा है। रही है। ओके। न्यू इंस्टॉलेशन के बाद वही एरर आ रहा है सर सबको। ये सर हम क्वेश्चन आंसर में वो डिस्कस कर लेंगे हम। ओके इन ओके। इन भी रहेंगे हाँ। तो ये ओपन होने के बाद लेफ्ट हैंड साइड से वेरिएशन फोल्डर को डबल क्लिक करके ऑटो कैड में जाना है। एप्लीकेशन लोडेड सक्सेसफुल। ओके। अभी इसमें कोई ड्राइंग नहीं है तो अपना लेआउट का है तो मैं एक रेक्टेंगल करता हूँ मैं। जैसे एक 1000 का लैंड है और एक 1500 का लैंड है। तो सबसे पहले मैं रेक्टेंगल लेता हूँ मैं। एरिया 1000। ये हमारा एक 1000 का लैंड हो गया ये, जैसे हम देख सकते हैं। और एक सेकेंड लैंड है हमारा 1500। ये हमारा ऐसा दो लैंड है। फॉर एग्जाम्पल के लिए मैंने लिया है। तो इसमें क्या करना है, पहला एक हम जीरो लेयर कर लेते हैं, एक मार्क। ये हमारा हुआ अमलगमेशन। तो स्टार्ट करते हैं हम टिपिक लाइन लेयर। टिपिक लाइन लेयर लैंड रो रो लैंड लिया है। तो रो लैंड सेलेक्ट करना है और मार्क करना है फर्स्ट। सर्वे नंबर 123 नेक मार्क कर दिया है फर्स्ट लाइन। सेकेंड सेम कमांड पे इंटर करना है, मार्क करना है सेकेंड लाइन। ये हमने एक मार्क कर दिया है टू लाइन। ये होने के बाद फिर हम करेंगे जो हमको मोस्ट ऑफ इशू आता है, ये मार्क करेंगे हम लैंड कंसीडर फॉर डेवलपमेंट। तो जितना का ओवरऑल है उतना मार्क करना है। हमने मार्क कर दिया ये, और इसे मूव कर देता हूँ मैं लैंड पर। थोड़ा सा नेम आप स्केल कर सकते हो, थोड़ा छोटा दिख रहा है तो। ओके। भी जैसा हम हमारा एक रोड भी है मान लेते हैं हम, लेफ्ट साइड से और फ्रंट साइड से। ये 12 मीटर का रोड है। और ये 9 मीटर का रोड है ये। और इसमें मान लेते हैं हमारा 4 सब प्लॉट है। तो इसको मैं डिवाइड कर देता हूँ 4 से। ये हमारा ऐसा एक प्लॉट है, समझ लो।
तो सबसे पहले हम मार्क करेंगे इंटरनल रोड, लेआउट, मार्क प्लॉट। इसमें कर्वेचर भी हम एक दिखा देंगे यहाँ पर, क्योंकि हमारा टू साइड में रोड है। ओके, स्टार्ट करते हैं हम प्लॉट मार्क करने के लिए। लेआउट, मार्क प्लॉट, प्लॉट नंबर 1। अब ये अगर कॉर्नर प्लॉट है तो कॉर्नर प्लॉट को यस करना है, इस कॉर्नर प्लॉट यस। ओके ओके, फिर कमांड पूछ रहा है रेक्टेंगल्स में मार्क करता हूँ। रेक्टेंगल फर्स्ट प्लॉट, प्लीज सिलेक्ट द इंटरनल पॉइंट टू गेट द एरिया ऑफ कॉर्नर। ओके, तो कॉर्नर प्लॉट है आपका, यहाँ पे मिड पॉइंट पे क्लिक करना है और इंटर करना है। जैसा इंटर करेंगे आपका एक प्लॉट ब्लॉक बन के आ जाएगा। इसका थोड़ा मैं डायमेंशन स्मॉल कर देता हूँ। वन डाल देता हूँ। मैच प्रॉपर्टी, सेम सेकंड प्रॉपर्टी हम मार्क करेंगे। इसमें कर्वेचर नहीं है तो सेम प्लॉट नंबर 2, कॉर्नर प्लॉट नो। ओके, कॉर्नर प्लॉट ये हमने मार्क कर दिया। सेकंड प्लॉट सेम, थर्ड भी मार्क करेंगे हम। रेक्टेंगल 4। ये ऑल ब्लॉक बन के आ गए, मतलब कि हमने मार्क कर दिया। हम इसे मैच प्रॉपर्टी कर लेंगे हम ऑल। ओके, अभी रोड है हमारा लेफ्ट साइड में, तो रोड मार्क करेंगे। 12 मीटर का रोड है तो 12 मीटर, 12 इंटर। रेसिडेंशियल है, अदर देन है तो आपको सिलेक्ट करना है। अभी के लिए 1 सिलेक्ट कर सकते हैं हम। फिर इंटर रोड नंबर, आपका कितना नंबर रोड है वहाँ पे पुट करना है। अभी के लिए 1 पुट करता हूँ मैं, इंटर। फिर बोल रहा है स्पेसिफाई इंटरनल पॉइंट टू ऐड एरिया टू रोड, उसके ओके करना है और आपके रोड के मिड पॉइंट पे क्लिक करना है। इंटर फर्स्ट पॉइंट टू सेकंड पॉइंट क्लिक करना है। ओके, ये हमारा एक रोड का लेयर बन के आ गया है। ये फिर नेमिंग मूव कर दीजिए। ये लेयर आप ऊपर देखेंगे तो दिखेगा टिपिकल इंटरनल लेयर। सेम 9 मीटर का भी हम रोड मार्क करेंगे। लेआउट, इंटरनल रोड, मार्क 9 मीटर रोड। सेम, अभी ये रोड नंबर आपको डालना है, 2 डालता हूँ। स्पेसिफाई इंटरनल पॉइंट टू द एड एरिया रोड, मिड पॉइंट क्लिक, इंटर फर्स्ट पॉइंट टू जहाँ तक आपका रोड है वहाँ पे क्लिक करना है और ओके करना है। ये भी आपका 9 मीटर का रोड आ गया है। ओके, नॉर्थ डायरेक्शन हम मार्क कर देते। ये हमने नॉर्मल जो सब डिवीजन बिल्डिंग पर, सॉरी, सब डिवीजन अमलगमेशन सर्विस हमने मार्क कर दिया। 2 लैंड, एक लैंड, फिर प्लॉट और रोड। फिर हम इसे जनरेट करेंगे फाइल को। टिपिक लाइन, लेआउट, जनरेट फाइल, सिलेक्ट द ऑल ड्राइंग, इंटर, शीट नंबर 1, 1 या 2, आपको जो भी सिलेक्शन शीट दे देना है आप दे सकते हो, और इंटर। टेबल जनरेट सक्सेसफुली,
ये हमारा टेबल जनरेट हो गया है। टेबल में भी आप देख सकते हैं, लैंड मार्क किया है 11001500। कर्वेचर जो हमने मार्क किया है, राउंड ऑफ एरिया 9.477, टोटल प्लॉट 332.714। उसमें से आपका कर्वेचर माइनस होके 323.237 ये वैल्यू आ गया। इसमें कोई डाउट है सर आपको? हेलो। डाउट तो तब रहेगा जब सॉफ्टवेयर अपडेट आएगा सर। ओके, सर जेव्हा कर ही ठीक है, नहीं तो पा हम रहे आगे सर जाते हैं सर हम। सर एक डाऊट इथं आहे, तो लँड अंडर कन्सिडरेशन हा तुम्ही जो मार्क केला आहे, हा मार्क करताना जेव्हा आम्ही ऑनलाईन करतोय तर त्याच्यात रन करताना तो एरर येतो की मार्क लँड अंडर कन्सिडरेशन मिनिमम एरिया. तर तुम्ही ओव्हरऑल मार्क केला आहे का सर? हो सर, ओव्हरऑल म्हणजे आपण पूर्णच मार्क करणार ना सर, हा, जेवढं दोघं पूर्ण प्लॉट मार्क आहे. केलाय ना. तर हो. तेच सांगितलंय मी. टेस्टिंग साइड वर ते झालंय, लाईव्ह वर येईल सर. ओके ओके सर, ठीक आहे. हो हो. सर माझा एक डाऊट होता. आशीष सर, हेलो. येस सर. हेलो. सर सर ये दोन जो लँड आहेत आणि त्याच्यामधून रोड जातोय दोन्ही लँड मधून. राईट रोडच्या राईटला आणि लेफ्टला दोन लँड आहेत, रॉ लँड. तर ते कसं मार्क करावं लागेल रॉ लँड? त्याच्यामध्ये दाखवलं ना सर मी. हो, पण असंच आहे ते ना सर? रिपोर्ट जनरेट होत नाहीये. काय इश्यू येत आहे सर? इश्यू 1 मिनिट सर. मेसेज सांगा ना. Mark plot found separated. All marks plots must be aligned to each other. काय तुम्ही सर तिकीट रेस केलेला आहे सर हा इश्यू साठी? तिकीट रेज नाही केलेलं सर. चेक करावं लागेल सर तुमची ड्रॉइंग आणि ऑनलाईनचे तुम्ही जे माहिती इनपुट केलंय. चालेल सर, ठीक है. टिकट आशीष टाकून देतो ना. आशीष सर, अगर जो मेरा एक बिल्डिंग परमिशन है लेकिन वो 2 प्लॉट को अमालगमेट करके है, तो उसमें भी अमालगमेशन ऐसे ही करके बाद में नीचे का वो मार्क प्लॉट और वो सब करना है बिल्डिंग क्या? परमिशन अमलगमेशन बोलतो सर. हाँ हाँ, वैसा तो ये ठीक है सर, ये सर्विस कंप्लीट हमने कर दिया है. अभी हम परमिशन स्टार्ट करते हैं. 2 हम लैंड लेंगे इसमें. ये जैसा एक नया प्रोजेक्ट लेता मैं हूँ. एक मिनट. तो पूछ लेता हूँ अभी लैंड हाँ, जैसा ये हमारा प्रपोजल है, मैं यही आपको दिखा देता हूँ सर. ये सर्विस हमने लिया है, नेम ऑफ सर सर्विस बिल्डिंग परमिशन एंड अमालगमेशन. हाँ रेसिडेंशियल था मेरा, तो हमने किया है हाँ एरिया नॉन कंजेस्टेड. हाँ. ये ओल्ड प्रपोजल है, तो इसमें हमने 2 लैंड का इंफॉर्मेशन पुट किया है. हाँ चेंजेस कर देता हूँ. हाँ हाँ, ये वाला तो पता है सर, ऑनलाइन सबमिट वाला. वो जो ऑफलाइन वाला है ना, उसमें जो और ड्राइंग का पार्ट बोल रहे हैं सर? ड्राइंग का पार्ट तो उसमें है ना, कैसे मतलब वो दोनों प्लॉट को जो अमालगमेशन उसका मार्क करके फिर अपन मार्क प्लॉट करते हैं, फिर उसका जो रियर साइड वो जो करते हैं, तो वो जो इनिशियल का फेज है वो वही बस बता दीजिए. ओके, ठीक है. ये प्रपोजल है, मैं ओपन करता हूँ. ये हाँ सर. ड्राइंग बैकअप नहीं. फाइल नॉट फाउंड.
ठीक है, मैं एक रेक्टेंगल आपको करके दिखा देता हूँ। हाँ 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 ड्राइंग नहीं नहीं है वो। हम्म, सक्सेसफुली डन। हाँ कि हाँ जैसे हमारा एक 1000 का है, और हम्म, सेम 1000 का ही है वो भी, तो बराबर मैं इसमें कॉपी दूसरा कर लेता हूँ मैं। हाँ ठीक है चलेगा। तो इसके बाजू में ही रखना सर। हाँ हाँ और आपका जो प्लॉट है ऐसा जा रहा है क्या, आप ऐसा बोल बोल रहे हो? नहीं 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 नहीं, मेरा प्लॉट ऐसा नहीं जा रहा है सर। मेरा प्लॉट है ना, वो पूरा जो बड़ा रेक्टेंगल बन रहा है ना दोनों को मिला के, वो पूरा एंड टू एंड, हाँ वहां से लेके यहाँ तक का प्लॉट बन रहा है। यस। और जो बिल्डिंग हम्म। इसमें प्रपोज हो रही है, ये बड़े रेक्टेंगल में प्रपोज करना है, तो इन दैट केस का क्या है? ये आपका प्लॉट मान लीजिए, और आपका ये बिल्टअप बिल्डिंग। FSI है ये, हाँ ठीक है। हाँ हाँ तो हाँ सबसे पहले क्या करना है आपको, लेआउट में जाना है, मार्क लैंड, सैंक्शन सिलेक्ट करना है, हम्म मार्क करना है, जैसा आप डेली मार्क करते हो वैसे मार्क करना है। प्लॉट नंबर 1:1 सिलेक्ट करना है, सेम हम्म सेकंड सेकंड प्लॉट नंबर है तो सेकंड पे हम्म, ये करना हाँ है। इसके बाद आप सीधा मार्क करिए लैंड कंसिडर फॉर डेवलपमेंट, चलो हाँ ठीक है। उसके ऊपर ही मार्क करिए आप, ओके ठीक है। ओके ये हो गया। अब उसके बाद वो प्लॉट से चालू करना है क्या, मार्क अमालगमेशन? हम्म, उसके बाद आपको अमलगमेशन करना है, मतलब कि आपने दो हाँ लैंड का हाँ एक हाँ प्लॉट हाँ किया है, यस राइट। यस आपका यहाँ पे नंबर पुट करना है, ठीक है सर। हाँ ये होने के बाद आपका ये जो नॉर्मल ट्रेसिंग है, जो बिल्डिंग पर की ट्रेसिंग है, वो हाँ नॉर्मल करना है, जैसा आप डेली बेसिस ओके पे करते हो ओके सर। ओके ओके। तो सर ये जो मार्क प्लॉट बाउंड्री अभी जो आता है, ये सब जो जूने लेयर है, ये जो बाजू में आपने डाले हैं एमालगमेशन के और प्लॉट अंडर कंसिडरेशन के, उसके ऊपर मार्क नहीं करना है ना? वो उसी की वजह नहीं, से। उसके ऊपर भी करिए ना सर, ये आपको दिखाने के लिए हमने किया है वैसे। हाँ ओके ओके ओके। सर अभी इसको 2 रोड होंगे तो कैसा उसको मार्क करना पड़ेगा, क्यों तो उसका एरर आ रहा है। क्या सर, दो रोड? हाँ, कॉर्नर सर राउंडिंग रहा इसको। आशीष सर, इसके बाद पता है मुझे, इसके बाद पता है, आप दूसरों का डाउट ले लीजिए। ओके, ठीक है, आपको उसका आंसर स्टार्ट करते हैं। आशीष सर। हेलो आशीष हाँ, सर, यस सर। हो यस। इसको बोला ना दो सर। रोड रहेंगे तो उसका कैसा करना पड़ेगा। हाँ हाँ, एक मिनिट सांगतो ते पण सांगतो सर। फिनिश टीम कनेक्ट होत आहे, 2 मिनिटं। सर जरा परत एकदा सांगा ना सर. एक बार बताओ ना। हा सर, परत एकदा सांगा ना, रिपीट करा की आम्हाला प्रोसेस. बिल्डिंग परमिशन अमलगमेशन, हा हा सर, परत एकदा आपला हाच सांगा. लँड मॅडम। हा. बघा ह्याच्यामध्ये कसं आहे, आता मी 2 लँडची माहिती टाकलंय मी ऑनलाईन मध्ये। बरोबर आहे. 2च आहेत सेपरेट प्लॉट्स. हा, हा, ते आपल्याला 2च आहे ना मॅम? अमलगमेंट करायचे आहेत. येस हा, येस. तर बघा सेम टिपिक लँड लेअर, मार्क लँड मध्ये सँक्शन लँड सिलेक्ट करा आणि मार्क करा। तसं तुम्ही लेआउटची लेअर मार्क करता ना मॅडम, तसं सेम. ओके. आणि जर अँड हा सँक्शन पण सेकंड. हा सर, सँक्शन नसेल तर काय मार्क करायचं मग? सँक्शन लागेल ना सर? नाही रॉ लँड पण असेल ना डायरेक्टली. ओके. समजा दोन हिस्से जे आहेत, फॉर एक्झाम्पल हिस्सा नंबर 1 आणि 2, ते मला अमलगमेट करायचे, पण त्याचं सँक्शन लेआउट वगैरे नाही झालेला, सो त्याचं कसं करायचं मग सर? ओके ओके, ठीक आहे. सर त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग असेल तर कसं करायचं, रोड एक्झिस्टिंग रोड असेल तर मार्क कसं करायचा? पहिले सर सर, तुम्ही ते जर दिलंय ना सँक्शन लेअर नसेल तर त्याच्यामध्ये. ते आधी सांगा आणि मग रोडचं हो सांगा. दोन्ही सांगा पण. हो सांग.
हेलो हेलो। हाँ मैडम, ये मैंने ना अपने 2 क्वेरीज डाले हैं अपना कमेंट्स में। इसमें ना कैसा हो रहा है, कॉमन टॉयलेट फॉर शॉप्स जो मार्क करते हैं अपन, वो कहाँ से मार्क करने का है? वो कहीं पे भी ऑप्शन अभी तक मिला नहीं मुझे। काय करायचंय तुम्हाला मार्क? मैडम जो शॉप्स होते हैं ना, शॉप्स मिक्स्ड यूज में ओके, जो हाँ उसका मिक्स यूज मध्ये हाँ एक हे करा आशिष, म्हणजे तुम्हाला 9 चॅप्टर प्रमाणे कॉमन टॉयलेट हो, मारायचं आहे की कसं? कॉमन सब टॉयलेट हा मॅडम, हे कॉमन दाखवतायत बघा टॉयलेट। आशिष सर स्क्रीनवर. हाँ, माईक हे करू ना, म्यूट करू ना. 1 मिनट। हाँ अरे यार ह्यांना समजत नाही फोनचं. हाँ वो सब स्ट्रक्चर से ना उनको सॅनिटरी ब्लॉक बद्दल विचारताय ना तुम्ही? नहीं, सैनिटरी ब्लॉक नहीं मैडम, कॉमन टॉयलेट मतलब ओके क्या होता है? हाँ, कॉमन ओके टॉयलेट रुको, फेल आ एक रहा है। मिनिट एक मिनिट सर. यस यस। एक फ्लोअर मध्ये आपण जिथे सॅनिटेशन चेक दिलेला आहे ना, हाँ इथे बघा. इथे तुम्ही फ्लोअर मध्ये गेल्यावर तुम्हाला इथे सॅनिटेशन चेक हाँ, मग सैनिटेशन तुम्ही बराबर। हा इथे तुम्ही मार्क टॉयलेट केल्यावर हाँ इथे तुम्हाला दिलेलं आहे टॉयलेट फॉर पब्लिक, टॉयलेट फॉर मैडम, मतलब ये स्पेशल. जो पब्लिक वाला है ना मैडम, मैं हाँ आपको चाहिए तो स्क्रूटनी रिपोर्ट शेयर करता हूँ। पब्लिक ओके टॉयलेट का एक रो बनता है, कॉमन टॉयलेट हाँ का एक और रो बनता है। और हाँ. ऐसा तो उसमें पब्लिक टॉयलेट है ना, मेरे को कॉमन मध्ये रिक्वायरमेंट। जर हाँ सर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर म्हणजे हाँ, कॉमन म्हणजे तुमच्या स्टाफ साठी तर इथून हा टॉयलेट आहे तो फक्त त्या FSI लेअर मध्ये मार्क करावा लागेल तुम्हाला. लेकिन मैडम वो स्क्रूटिनी रिपोर्ट में फेल आ रहा है ना, तो वही अथॉरिटी बार बार पॉइंट कर रही है कि उसको स्क्रुटीने तुम्ही तिकीट वगैरे टाकलंय का ह्याच्याबद्दल नहीं की नहीं मैडम, नहीं नहीं, अभी बोलो तो स्क्रीन शेअर डाल करू देता शकता का? हूँ। हाँ 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 मैडम, 1 मिनट। हाँ अभी करता हूँ, हाँ एक 1 सेकंड. मिनट। मॅडम माझं एक तिकीट बघून घ्याल तेवढं फक्त. ये लो मैडम। हेलो। तिकीट तुम्ही तुमचे तिकीट असतील ते टेक्स्ट ह्याच्या मेसेज बॉक्स मध्ये टाकून ठेवा. हो टाकलेलं स्क्रीन आहे. शेअर करा. हाँ हाँ मैडम, दिख रहा है क्या? नाही एक दिसत मिनट। सर. एक ही मिनट। हाँ एक ही मिनट। ये मैडम दिखा स्क्रूटिनी वाला? हाँ हाँ ये यस। तो सर हे इसमें फेल देखो येत मैडम, आहे कारण तुम्ही युनिट रिक्वायर्ड युरिनल आहे ते तुम्ही मार्कच केले नाही म्हणून ते फेल येत. मैडम सुनो त्या ना, हाँ ये जो WC हाँ रिक्वायर्ड है 3 बराबर। हाँ हाँ बोल रहा हूँ मैंने हाँ यूरिनल बोलो. मार्क किया था, और यूरिनल है ना वो नहीं ले रहा है मार्क करने के बाद भी। और ये जो WC रिक्वायर्ड है ना, मुझे कहीं ऑप्शन नहीं दिखा करके मैंने पब्लिक टॉयलेट मार्क किया था। ओके हाँ एक सेकंड. स्क्रीन तुम्ही तिथे टिपिक क्लायंट ओपन आहे का तुमच्याकडे? हाँ ओपन है, 1 मिनट। हाँ ओपन करा जरा. हाँ 1 मिनट। ये दिख रहा है क्या आपको? ड्रॉइंग पार्ट म्हणते टिपिक क्लायंट मधून एखादी ड्रॉइंग ओपन आहे का? हाँ वो वही ओपन कर रहा हूँ ना मैडम, वही वाला, वही ओके ड्राइंग ओपन कर रहा हूँ। 1 मिनट। हाँ नाही तर स्क्रीन अनशेअर करा मी इकडनं शेअर हाँ करते. 1 ही मिनट। हाँ अनशेयर किया मैडम। हा हाँ हे बघ इथून तुम्ही चेक केलात ना तर तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा पब्लिक युरिनल, हाँ पब्लिक किंवा पब्लिक बाथरूम, पब्लिक हाँ WC हाँ हाँ ते हाँ। मार्क करून पण होत नाहीये का? नहीं नहीं ना मैडम, वो पब्लिक मार्क वाला जो है ना, वो कॉमन में नहीं पकड़ रहा है, वही तो इशू है। और ये आज से नहीं, 1 साल से इशू है ये वाला। नाही सर असं इश्यू तर तिकीट वगैरे काही आलेलं सर नाहीये. आप कैसे मार्क हाँ कर रहे हो आपकी यूरिनल? आप 1 मिनट टॉयलेट 1 के मिनट। अंदर आपने मार्क किया है क्या? नहीं पहले नहीं आपने नहीं टॉयलेट मार्क किया है, उसके अंदर यूरिनल मार्क किया है आपने? नहीं नहीं, मैं आपको स्क्रीन शेयर करता हूँ सर, नहीं तो प्रपोजल नंबर बता देता हूँ। उसका जो ड्राइंग है ना, वो आप देखिए, उसमें है ना मैंने एक काम अलग। करा सर हाँ हाँ एक तिकीट टाकून द्या ना. एक तर ठीक है। ड्रॉइंग चेक करतो तुमचं मार्किंग चुकत असेल कारण हे जे आता आम्ही जी प्रोसिजर सांगितली ना त्याने म्हणजे केल्यावर कोणाला इश्यू नाही आलाय. एक हाँ तिकीट टाकून ठेवा आणि तिकीट सोबत कंपल्सरी तुम्ही ट्रेस केलेली ड्रॉइंग अटॅच करा. हाँ हाँ ठीक है मैम मैडम, सेम चलेगा। इशू मुझे मैम भी है।
मॅम हा ये इश्यू देखो आहे. ओके हॅलो. ट्रेसिंग हाँ, ये ट्रेसिंग का हाँ, इशू मला है पण आहे. मैम रिपोर्ट के अंदर, तो प्लीज हाँ. अगर आप स्क्रीन पे बता सकते हैं उनकी स्क्रीन शेअर प्राजक्ता करके. मॅम नाही सर, ड्रॉइंग चेक करावी लागेल कारण ना तिकीट ह्या रिलेटेड एकही आलं नाही. तर एक तिकीट टाकून ठेवा सर, कारण जर कॉमन इश्यू असेल ना तर आम्हाला डेव्हलपमेंट टीमला द्यावा लागेल म्हणून मग. मैडम 2 मिनट रुक मैम तो जाइए, अगर मैं अभी कर देता हूँ. हाँ. ग्राउंड फ्लोर के हाँ. ऊपर सब शॉप्स है और हाँ. इंडिविजुअल टॉयलेट अंदर मार्क किया हुआ है, फिर जब ये ओके. यूरिनल्स जो मांग रहे हैं तो वो यूरिनल्स हम कहाँ पर उसको ट्रेस करेंगे? तुम्ही टॉयलेट मध्येच युरिनलची लेअर देऊ शकता ना सर. नाही होत मॅम ते. हाँ पब्लिक युरिनल मागते होत नाही ते. हेलो आशीष सर, आर्किटेक्ट शुभ गुप्ता बोल रहे हैं. क्या प्रॉब्लम क्या था, थोड़ा रिपीट करेंगे? मैं अभी थोड़ा ध्यान दिया. पब्लिक टॉयलेट का कौन सा प्रॉब्लम था? कॉमन टॉयलेट कॉमन टॉयलेट सर वो यूरिनल मार्क किए हैं, उनको फील्ड आ रहा है. हाँ, पब्लिक टॉयलेट का अगर रिक्वायरमेंट है तो वो इसमें से आएगा सर. जो सबस्टेशन मार्क करते हैं ना, मार्क सबस्टेशन, उसमें से पब्लिक टॉयलेट रिक्वायरमेंट आता है अगर 30 टेनमेंट्स से ऊपर जाते हैं तो. शुभम सर, सैनिटरी ब्लॉक को मार्क करके अंदर टॉयलेट देखे, उसमें यूरिनल्स भी देने के बाद में भी ये इशू आ रहा है. नहीं सर, ट्रेसिंग इशू होगा. मैं अभी 3 केस किए हैं, उसमें पब्लिक टॉयलेट भी आया था, पब्लिक यूरिनल भी आया था, तो मार्क करने पे ओके आया था. सर तुम्ही एक तिकीट लॉक करा, कारण हा इश्यू कॉमन अजून तरी कोणाचं तिकीट आलेलं नाही. जर कॉमन असेल ना तर आपण डेव्हलपमेंटला देऊ, पण जिथपर्यंत म्हणजे आम्हाला माहिती आहे तर हा इश्यू नाही आहे सध्या तरी सिस्टीम. एक तुमचं मार्किंग चुकत असेल एक तर, किंवा लेअर तुम्ही मारलेली मिसमॅच मैडम होत असेल. मैडम वो जो आप बोल रहे हैं ना, वही मैं अभी मार्किंग हाँ. ट्रेसिंग है, वो एक ट्रेसिंग का ही जानना है मैम कि किस एक तरीके से मिनट, उसकी अभी ट्रेसिंग करना है. अभी मैं है ना हाँ बोला ना. टिकट रेज हाँ. कर देता हूँ मैडम, लेकिन मेरे को हाँ. आप एक बात बताओ कि कॉमन टॉयलेट हाँ. कैसे मार्क करने का है. कॉमन टॉयलेट मतलब जो शॉप्स का रिक्वायरमेंट होता है ना मैडम, उसका हाँ. जो पीछे टॉयलेट देता है या समझो कहीं पे भी दे रहे हैं ग्राउंड फ्लोर पे या हाँ. फर्स्ट फ्लोर पे, वो कैसे हाँ. मार्क करें, उसका कुछ है? उसमें एक तर कॉमन टॉयलेट, हाँ. कॉमन टॉयलेट सर तुम्हाला टॉयलेट म्हणूनच मार्क करावं लागेल सर. आणि पब्लिक असेल तर त्याच्यासाठी आपण वेगळी लेअर दिलेली आहे. पब्लिक किंवा जर नाही इन मॅम, केस हाँ. हा टॉयलेट बोला ना. मध्ये एक ऑप्शन आहे ना पब्लिक साठी आणि ऑफिस स्टाफ साठी, तो वाला मार्क करायला. हा तो सांगितलं आणि ऑलरेडी. एक पब्लिक टॉयलेट वेगळं अजून दिलेलं आहे. हो नहीं ते नहीं ऑलरेडी ये सांगितलंय. त्यांचं म्हणणं असं आहे की ते करून होत नाहीये, तर तुम्ही तिकीट लॉक करा. तुमचं हाँ, ट्रेसिंग मध्ये काय इश्यू असेल तर तुम्हाला पर्सनली फोन करून गाईड करतील ज्यांच्याकडे तिकीट चलेगा येईल. मैडम. हा. अभी करते हैं. मैडम, और एक और था बोलो. कि जो टेलीकॉम हाँ, रूम बोलो. है, जो 2 हाँ. टेलीकॉम रूम कंपलसरी मार्क करना है, तो एक हाँ. प्लॉट में अगर मेरी 3 हाई राइज बिल्डिंग है तो हर एक हाँ. बिल्डिंग के अंदर मुझे 2-2 टेलीकॉम रूम मार्क करना होगा. करेक्ट. येस. अच्छा, ओके. रघु सर तेवढं ते तिकीट बघा ना माझं. और मैडम हेलो मैडम, हाँ. अपना जो हाँ. शीट जनरेट होता है और अपने को हाँ. 2 शीट में ड्राइंग करना है, तो वो मतलब वही शीट को कॉपी करते हैं, तो अगर जो कोई टेबल डिलीट किए हाँ. शीट में रखने का है हाँ. टेबल, तो वो बाद में फाइनल सबमिट नहीं हो रहा है, तो वो क्या वो सारे टेबल्स को इंटैक्ट रखना है? सारे टेबल मतलब जो आपका एरिया स्टेटमेंट का जो टेबल है वो कंपलसरी दोनों शीट में रहना ही चाहिए, लेकिन जो बाकी के टेबल है आपका एफएसआई डिटेल वगैरह, तो वो हाँ एक शीट हाँ. में रखा तो भी चलेगा, उसमें कुछ ओ- इश्यू नहीं है. ओके ओके, लेकिन जो एरिया स्टेटमेंट है वो कंपलसरी आपको दोनों शीट में रखना पड़ेगा. ठीक है मैडम. हाँ. चलेगा चलेगा. हेलो. और मैडम ये हाँ. टिकट हाँ. रेज करके मैं किसको मेल वगैरह आपको कैसे मेल contact वगैरह करूं? मत करो, इधर मैसेज बॉक्स में डाला तो भी चलेगा. जिसके पास जाएगा उनको हम चेक करने हेलो. बोलेंगे, लेकिन कंपलसरी ड्राइंग अटैच करो टिकट में. हाँ 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 हाँ.